अध्यक्षही तुम्हाला मिळालेले आहे. नागपूर तसंच तसंच संभाजीनगरलाही अध्यक्ष आहेत. परंतु आता महिला म्हणून कशा प्रकारे तुमचे व्यक्तिमत्व राहणार आणि काय काम होणार आहे, काय सांगाल? मी महाराष्ट्राची मराठवाड्याची अध्यक्ष. बघा, आज जे प्रश्न आहेत, महिलांचे खूप प्रश्न आहेत आणि आज त्यांची जी परिस्थिती आहे ती सगळ्यांना माहित आहे. आणि हा देश हा पुरुष प्रधान देश आहे. स्वतःला पुरुष म्हणून घेणारा आज महिलावरच अत्याचार करत आहे. सोशल मीडियावर अशा हजार न्यूज आहेत, तुम्ही बघितलं असेल की आज कितीतरी महिला यांच्यावर अत्याचार होत आहे आणि महिलावर रेप होत आहे आणि यांना न्याय मिळत नाहीये. मी काय म्हणते, जे वकील आहेत हे केस का लढतात? महिलांना जर तुम्ही चांगले उद्योग दिले, चांगले नोकऱ्या दिल्या आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दर्जा जर चांगल्या प्रकारे वाढवला तर मला काय वाटतं, हे अत्याचार होणार नाहीत. पण आमचं सरकार एवढं बहिरं आंधळं लंगडं झालं आहे की त्यांना कळतच नाही की महिला काय आहेत. ते बी एका महिलाच्या पोटातून जन्म घेऊन आलेले असतात, पण त्याच महिलाचा रेप करतात. असं आमचं हे सरकार आहे, बहिरं सरकार आहे. मी या सरकारला सांगू इच्छिते की जे महिला होणारे अन्याय आहेत, जर ते थांबले नाही तर आमच्या उल्मा बोर्डच्या वतीने आम्ही सर्व महिला आणि सर्व पदाधिकारी धरणे आंदोलन करू आणि या सरकारला दाखवून देऊ की आमच्यामध्ये किती ताकद आहे. एक महिला घर साफ करते तसं या देशातले जे अत्याचार करणाऱ्या लोकांना सुद्धा आम्ही साफ केल्याशिवाय राहणार नाहीत. आज आमच्या महिला बघा, आज एवढ्या महिला आहेत, फक्त पुरुष प्रधान देश आहे, त्यांना महिलांना घराच्या बाहेर निघू देत नाहीत. जर महिला बाहेर निघाल्या की त्यांना वाईट नजरेने बघतात. हे किती दिवस चालणार आहे? हे सरकार नावाचं सरकार आहे, काही सुद्धा नाहीये. फक्त जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं, हिंदू मुस्लिम मस्जिद मंदिर करणं, या सरकारचं काम आहे. आज सगळं शिक्षणापासून वंचित आहेत, सगळे लोक हे रोजगारापासून वंचित आहेत, सगळे हे लोक नोकरीपासून वंचित आहे. या सरकारला कधी होश येणार आहे? किती दिवस हे सरकार आमच्या सोबत छळ करणार आहे? मी या सरकारला एक चेतावणी देऊ इच्छिते की जर महिला सगळ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या जर रस्त्यावर आले ना तर तुमची खैर नाहीये. यामुळे तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करा आणि सुधरा. जर आमच्या महिला सगळ्या बाहेर आल्या तर तुम्हाला वाटत नाही की तुमचं मत खैर आहे म्हणून, कारण हे सरकार एवढं बेकार 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 सरकार आहे. पाहण्यात आलं आहे घटस्फोटच्या प्रकारामध्ये सर्वात जास्त महिलांकडे प्राथमिकता दिली जाते. अशात महिलांना काय तुम्ही समज द्याल की काय सांगा? बघा, एका हाताने टाळी वाजत नाही. मी काय म्हणते, जर पुरुष जर एकदा बोलला ठीक आहे, तो खरंच जास्त अन्याय अत्याचार करत असेल ती म्हणजे तो भाग वेगळा आहे. पण काही महिला बी एवढ्या आहेत ना की त्या रिकाम्या आहेत, ते जाणून बुजून त्रास देतात आणि आपल्या घरामध्ये कलश निर्माण करतात. मी सर्व महिलांना सांगते की तुम्ही थोडस सबरीने घ्या आणि थोडस समजुतीने घ्या. तुम्ही व्यवसाय करा किंवा नोकरी करा. यामुळे काय होईल माहितीये का, दोन्ही वेगवेगळे राहतील. काही महिला आहेत त्यांना घराच्या बाहेर निघायचं नाहीये, काही महिला आहेत उगाच रडत बसतात, काही महिला आहेत की आम्हाला हे दिलं नाही. अशा बघा अनेक आहेत. लोभी काय महिला लोभी आहेत. या लोभीमुळे या महिलांचं घटस्फोट होत आहे. मी काय म्हणते माहितीये का, तुम्ही जर महिला थोडस बाहेर निघून जर तुमचा व्यवसाय केला तर भांडणं कमी होतील, पैसा येईल आणि शांतता राहील. पण आजकालचं कसं आहे माहितीये का, मला मोठं म्हणा, मी घराची मालकीण आहे असं न करता जर दोघांनी समजूतदारीने घेतलं तर हे होण्याचं कारण नाही ना. म्हणजे तुम्ही घटस्फोट होण्याचं कारण म्हणजे कमी प्रमाणात होईल. महिलांसोबत पुरुषांसोबत महिला ही व्यसना आधीन चाललेल्या आहेत. अशा महिलांना काय तुम्ही ताकीद द्याल किंवा माहिती द्याल? बघा, ग्रामीण भागातल्या ज्या महिला येतात ना त्या शहरामध्ये जातात आणि त्यांना शहराचं पाणी लागतं. जेव्हा त्यांना जे पाणी लागतंय ना तर पुणे मुंबई मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जाऊन बघा, ह्यांना एवढं व्यसनाचं हे लागतात. आणि हे काय माहितीये का, शिक्षणापासून वंचित होऊन व्यसनाधीन होऊन त्यांचे ते कारोबार चाललेले आहेत. त्याबरोबर काही अशा चांगल्या बी महिला आहेत. पण तुम्ही आज मोठ्या शहरामध्ये बघितलं असेल की कॉलेजचे सगळ्यात जास्त जे हॉस्टेलमध्ये राहणारे कॉलेजच्या जे नवीन तरुण मुली आहेत त्यांच्यामध्ये जास्त प्रमाण वाढलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल रस्त्यावर, मी सोशल मीडिया बघितलंय की हे म्हणजे असं म्हणजे नशा वगैरे करून त्या रस्त्यावर पडलेले असतात. काही तर भांडणं करतात आणि काही तर त्या रूम मध्ये डान्स करतात. रील्सचं प्रमाण वाढलेलं आहे. अरे काय लावलंय तुम्ही फालतूगिरी? सर्व जितक्या तरुण मुली आहेत ज्या कॉलेजमध्ये शिकणार आहेत त्यांना मी संदेश देणार, तुम्ही आपल्या मायबापाची इज्जत रस्त्यावर घालू नका.
एक पाहण्यात आलाय कुठंतरी आपली परंपरा सोडून दुसऱ्या परंपरेत जाणे हा आताच्या मुलींना एक वेशभूषाची त्यांनी परिधान केलेली आहे. अगोदर जे वेशभूषा होती त्याच्यामध्ये पूर्ण एक नारी होती, परंतु आजच्या परिस्थितीच्या हिशोबाने आज पूर्ण नारी नाही, पूर्ण विचित्र प्रकार आहेत. असं तुम्ही त्या मुलींना किंवा त्या आई वडिलांना काय संदेश द्या? बघा, भारत हा आपल्या संस्कृतीने नटलेला भारत देश आहे. पण ह्यांनी काय केलेलं माहितीये का, जे विदेशी कल्चर आहे, शॉर्ट मध्ये काही बसले कपडे शॉर्ट मध्ये घाला, ठीक आहे ना, तुम्ही घरात घालता ते वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही खुलेआम रस्त्यावर तुम्ही असं स्वतःची नुमाइश करतात, तुम्ही शॉर्ट घालून तुम्ही काय दाखवतात. रील मध्ये बघा, आपल्या 5 वर्षाच्या मुलीला आई वडील स्वतः नाचवतात, त्यांच्यावर काय संस्कार होतील. मी त्या आई वडिलाला सांगू इच्छिते की त्या जर मुलीला तुम्ही नाचवण्यापेक्षा तिला जर शिक्षणामध्ये दिलचस्पी लावा, तिला शिक्षणापासून बघा. तुम्ही आज बघितलं असेल की चीन आणि जपान हे 50 वर्ष पुढे आहे. त्याचं कारण आहे की ते थेरी आणि प्रॅक्टिकल करतात. ते सांगत नाहीत की साखर आहे, हे पत्ती आहे, हे दूध आहे. ते सांगतात की तू चहा बनव, आणि नंतर सांगतात की हे दूध आहे, हे साखर आहे, आणि हे पाणी आहे, आणि हे पत्ती टी आहे. मग तुम्ही असं का करत नाही? आपल्या या भारतामध्ये असं विदेशी त्यांना भूत सवार झालेला आहे की दाखवायचंय, फक्त दाखवायचंय की मी किती सुंदर आहे, मी किती चांगली आहे, मी किती सुंदर डान्स करते. मायबापाला एवढं कौतुक असतं, आपली लेकरं एवढं नाचतात. पण काय तुमची भारताची ही संस्कृती नाहीये. तुम्ही साडीमध्ये, ड्रेसमध्ये, याच्यामध्ये सुद्धा सुंदर दिसतात. तुम्ही बघा, पहिले आपले जे आहेत 90चे, 80चे, 70 जे लोक आहेत, किती सुंदर बायका, एवढे कोणते आहेत. आजच असं काय झालं की शॉर्ट घातलेला सुंदर दिसतात. मी सर्व इतक्या माता भगिनीला सांगू इच्छिते की आपल्या लेकराला सांभाळा. ऑल इंडिया उलमा बोर्ड महिला शहर अध्यक्ष। मैं नागपुर से या और कुछ बॉम्बे से जो भी मुतविल जो हमारे बुजुर्ग आए हुए हैं, हमारे दोस्त आए हुए, रोहिना मैडम वगैरह, इनका तहे दिल से शुक्रगुजार हूँ कि ये लोग अपना कीमती वक्त हमको दिए यहाँ पर आकर, और हमने इनको नागपुर के महिला शहर अध्यक्ष का इनको हमने पद दिए है। और इंशाल्लाह हम लोग सब मिलजुल के उलमा बोर्ड का कारवा आगे बढ़ाएंगे, और जो भी महिलाओं पे अत्याचार हो रहे हैं उसके ऊपर भी काम करेंगे। उलमा बोर्ड की जमीन है उनके ऊपर भी काम करेंगे। जो जमीन कुछ लोगों ने जब्त कर ली है, उस पर कब्जा मार लिया है, तो वो उस जमीन के ऊपर भी हम लोग काम करेंगे कि जिनका हक है उनको हम दिलाएंगे। इंशाअल्लाह ताला सब मिलके हम लोग काम करेंगे। नमस्ते, मी स्मिता एनुरवार, महिला शहर अध्यक्ष। आज ऑल इंडिया उलमा बोर्डचा इथे प्रोग्राम झालेला आहे छत्रपती संभाजीनगर इथे। या प्रोग्राम मध्ये नागपूरचे बरेचसे वरिष्ठ मौलाना आलेले आहेत, आणि आमच्या एक ॲडव्होकेट मॅडम आलेल्या आहे, रुहिना मॅडम. त्यांना नागपूरचे महिला शहर अध्यक्ष म्हणून पद देण्यात आलेलं आहे, आणि इतरही लोकांच्या बऱ्याच नियुक्ती झालेल्या आहेत. त्यामुळे हा प्रोग्राम इथे ठेवण्यात आला होता. हा प्रोग्राम खूप छान झाला आहे ऑल इंडिया उलमा बोर्डचा, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, ऑल इंडिया बोर्डची मी सुप्री लिंकची अनुराधा सोनपसारी जिल्हा अध्यक्ष बोलते. हा जो काही प्रोग्राम झाला, इथून नागपूर, दिल्ली, दुरून लोक आले होते, आणि आमचं फक्त एक उद्देश आहे, जे काय आता राजकारणामध्ये जे विष बांधा करत आहे हिंदू मुस्लिम, याच्याबद्दल आम्हाला हे सगळं बंद करायचं आहे. त्याकरता इथे आमचे जे मोठमोठे कार्यकर्ते आले, तर त्यांनी असं विचार केला की आम्ही सगळे एक संघटित होऊन देशामध्ये, ह्या शहरामध्ये ज्या काही समस्या आहे आणि जे काही विषबाधा होत आहे की हे असं राजकारण करत आहे हिंदू मुस्लिम, आणि त्यांना जे फोडण्याचं काम करत आहे, आमचा ऑल इंडिया ग्रुप हा आम्हाला ते बंद करायचं आहे, मुळापासून नष्ट करायचं आहे. आणि आजकाल जे काही लहान मुलांचं जे काही हे चालू आहे, नशा मुक्ती वगैरे, ते करायचं आहे. आणि जे अनेक पण संस्था आहे, पण ते संस्था जे काम नाही करत आहे, आम्हाला ते काम पहिलं सर्वात प्रथम आम्ही इथून पासून स्टार्ट करणार आहे की जे काही हिंदू आणि मुस्लिम याच्यामध्ये जे काही लोक भांडण लावत आहे, इलेक्शन पण येत आहे, तर त्याच्यामध्ये जे काही भांडण वगैरे करत आहे आणि आपल्या शहराला जो दुभागला चाललाय, तर ते आम्हाला सर्वप्रथम बंद करायचा आहे. हा जो काही प्रोग्राम झाला आहे त्याच्यामधून आम्ही हे सिद्ध केलेलं आहे की आम्ही गावी जाऊन जे काही हे आहेत हे बंद करायचं आहे.
आणि इथून पुढे जे काही आमची कामगिरी आहे ती आम्ही सगळे एकत्र येऊन काम करणार आहे. आणि हा जो काही प्रोग्राम झाला आहे, जिल्हा अध्यक्ष आहे मी औरंगाबादची, तर त्याला मी सर्वांना आभार व्यक्त करते आणि हा प्रोग्राम इथं संपला आहे हे जाहीर करते.